हाय हॅलो नमस्कार, मी क्षितिजा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं कला क्षितिजा चॅनलवर. फ्रेंड्स, आपण कुठलाही आर्ट फॉर्म का बरं शिकतो? अर्थातच रिलॅक्सेशनसाठी, थोडं स्लो डाऊन व्हावं यासाठी. आणि असाच एक अतिशय रिलॅक्सिंग आणि मस्त आर्ट फॉर्म आजपासून आपण शिकणार आहोत, तो म्हणजे अर्थात झेंटँगल. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण याच्या बेसिक काही गोष्टी शिकणार आहोत, तर ते पाहण्यासाठी हा एपिसोड पूर्णपणे पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूया झेंटँगल्सना. आपण आजची जी ऍक्टिव्हिटी करणार आहोत, जी आपल्या रिलॅक्सेशनला खूप मदत करणार आहे, ती आहे अर्थातच झेंटँगल. झेंटँगल, डूडल आणि मंडला बघायला गेलं तर हे तीनही आर्ट फॉर्म आहेत ना, यात खूप सिमिलॅरिटी आहे. पण तरीही टेक्निकली बघायला गेलं तर थोडेसे फरक आहेत. जसं झेंटँगल जे आहे त्याला पर्टिक्युलरली काही शेप्स आहेत, पण डूडल मध्ये असा कुठलाही विशिष्ट फॉर्मॅट आपण फॉलो करत नाही. एखाद्या छोट्याशा कागदापासून ते अगदी भिंतभर सुद्धा डूडल करता येतं. आणि एक्झॅक्टली तशाच पद्धतीत मंडला आणि झेंटँगल यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. या तीनही ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ना, ह्या आपल्याला मेंटल रिलॅक्सेशन आणि पीससाठी खूप आवश्यक आहेत आणि खूप मदत करणाऱ्या आहेत. ह्या कशा करायच्या याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघणार आहोत. झेन म्हणजे अर्थातच मनाची अशी अवस्था ज्यात आपल्या मनात कुठलेही विचार नाही. एक्झॅक्टली ती अवस्था जी आपण मेडिटेशनच्या स्टेजला फील करतो. अर्थात ही स्टेज आपल्याला हे आर्ट फॉर्म करत असताना अगदी पहिल्या काही दिवसात अनुभवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला नेहमी प्रॅक्टिस करायला हवी. आणि टँगल म्हणजेच भौमितिक आकार किंवा रेषा, कर्व्स, टिपके या सगळ्यांच्या रिपिटेटिव्ह फॉर्मने डिझाईन बनवणं. तर असे हे जे रिपिटेटिव्ह फॉर्म आहेत ना, ते आपण आधी प्रॅक्टिस करायला हवे. तसे काही बेसिक स्टेप्स जे आहेत ते आजच्या आपल्या भागामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. हे करत असताना आपल्याला लागणार आहे अगदी साधा सिंपल 5 ते 10 रुपयाचा जेल पेन आणि त्यासोबतच मुलांची नोटबुक किंवा कुठलीही डायरी ज्याच्यावर तुम्ही झेंटँगलचे बेसिक डिझाईन्स करू शकता. तर मग चला सुरुवात करूया झेंटँगलच्या बेसिक डिझाईन्सना. झेंटँगलची प्रॅक्टिस म्हणजे काही कंपल्शन असं नाही, तर आपल्या आनंदासाठी आणि मजेसाठी आपण करायची ॲक्टिव्हिटी आहे. ह्यात आता ज्या पण मी डिझाईन काढणार आहे त्या डिझाईन्स मला वेळेवर सुचलेल्या, ज्या आठवतील, जशा सुचतील तशा केलेल्या आहेत. त्यामुळे त्यासाठी कुठलाही असा नियम वगैरे मी वापरलेला नाही. मुळातच प्रत्येक कलाकाराने आपापल्या दृष्टीने, आपापल्या परीने ह्यात काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ह्याला कुठलाही असा विशिष्ट फॉर्मॅट किंवा विशिष्ट पॅटर्न्स असे नाहीत. आणि म्हणूनच प्रत्येकालाच ह्यात हवं तितकं आणि हवं तसं एक्सप्लोअर करण्याची मुभा आहे. खरं तर प्रत्येकाच्याच वैयक्तिक अभिव्यक्तीचाच हा भाग म्हटलं पाहिजे. युरोपियन कंट्रीजमध्ये काही कलाकारांनी एकत्रित येऊन ह्यात काही स्टँडर्डायझेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. जसं 3.5 इंच बाय 3.5 इंच किंवा 2 इंच बाय 2 इंच किंवा सर्क्युलर टाईल्स म्हणजे कागदाच्या एका विशिष्ट प्रकारातल्या कागदांवर निरनिराळ्या प्रकारच्या डिझाईन्स त्यांनी बनवलेल्या आहेत, ज्यात त्यांनी वेगवेगळे फॉर्मॅट्ससुद्धा यूज केलेले आहेत. तरीही ह्यात डिझाईन करण्यावर मात्र कुठलंही बंधन नाही. आता हे बेसिक काही शेप्स मी करते आहे, हे मला सुचलेले मी करते बरं का. पण ह्यात तुम्हाला आणखी काही नवीन सुचत असेल तर तुम्ही यथेच्छ त्यात नवनवीन प्रकारांचा शोध करू शकता. पण हे करा हे मात्र नक्की. हे आत्ता जरी आपण एका पर्टिक्युलर लाईनमध्ये करत असलो तरी सुद्धा ह्या प्रत्येक डिझाईनला आपण एकत्रित करून वेगवेगळ्या सुंदर मोठ्या कलाकृती करू शकतो. आता ह्या कलाकृती फक्त कागदावरच करायच्या आहेत का? तर नाही, हे फक्त प्रॅक्टिससाठी केलेलं आहे. यात कुठले पेन वापरले पाहिजेत, कुठला कागद वापरला पाहिजे, कागदाव्यतिरिक्त इतर कुठल्या मीडियमवर हे आपण करू शकतो, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोतच आणि त्याची मजाही घेणार आहोत. पण तोपर्यंत हे आधी बेसिक शेप्स ट्राय करूयात. करताय ना तुम्ही सुद्धा माझ्यासोबत? चला, हातात पेन आणि कागद घ्या आणि तुम्हाला सुचतील तसे एक एक डिझाईन्स माझ्या पाठोपाठ करायला सुरुवात करा. काय करताय ना? चला सुरुवात करा आजपासूनच.
फ्रेंड्स, आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक शेप्स प्रॅक्टिस केलेले आहेत. पहिल्या 2 पानांवर भौमितिक आकारांना आपण प्रॅक्टिस केलंय, तर इथे आपण नैसर्गिक आकारांचे पॅटर्न बनवत आहोत. आत्ताच्या ह्या ट्युटोरियलमध्ये मी तब्बल 33 पॅटर्न्स तुम्हाला काढून दाखवलेले आहेत. पण ह्या व्यतिरिक्त जसं मी आधीही म्हटलं, तुम्ही बऱ्याच प्रकारात स्वतःला एक्सप्लोअर करू शकता आणि वेगवेगळे पॅटर्न्स तुम्ही स्वतः तयार करू शकता. आपल्याला हळूहळू जाणवायला लागतं जसजशी आपण प्रॅक्टिस करत जातो की आपण त्यात एकाग्र होत चाललोय. आपल्या मनातले सगळे विचार दूर व्हायला लागलेत. एक पॅटर्न अगदी सिमिलर, एकाच सारखे सगळे डिझाईन्स येण्यासाठी आपण एकाग्र होत जातो आणि मग थोड्या वेळाने आपला श्वाससुद्धा आपल्याला जाणवायला लागतो. तुम्ही जर कधी कॅलिग्राफीची प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला याचा अनुभव नक्कीच आला असेल. अगदी एखादा जोरकस श्वास जरी किंवा उश्वास जरी घेतला तर त्यामुळे सुद्धा आपल्या स्ट्रोकवरती त्याचा परिणाम होतो हे आपल्याला कळायला लागतं आणि मग आपला हात अगदी छान तालबद्ध चालायला लागतो. तसंच या झेंटल्समध्ये सुद्धा होतं, फक्त त्यासाठी थोडा सराव रोज करायला हवा. आता बघा, हा सराव तुम्ही अगदी घरात रिकामा वेळ असेल तेव्हा, TV बघताना, गाणी ऐकताना, ऑफिसमध्ये बोर झालं आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता. कागद किंवा डायरी घ्यायची आणि आपण आपली प्रॅक्टिस करायची, बस. ह्याच्या आणखी सरावासाठी मी काही वेगवेगळे डिझाईन्स आणि त्याचे ट्युटोरियल्सचे व्हिडिओसुद्धा अपलोड करीनच. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला ह्याविषयी काय वाटतंय ह्याचे फीडबॅक मला कमेंटच्या माध्यमातून नक्की न विसरता कळवा. घ्या, बोलता अगदी 3 पानांवर 33 वेगवेगळे पॅटर्न्स आपण ट्राय केले आहेत. तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय कराल ना? आणि मला तुमचे फीडबॅक नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच ॲडव्हान्स स्टेप्स बघण्यासाठी. तोपर्यंत कलेशी करा गट्टी आणि टेन्शन पासून सुट्टी. बाय.